तर जय भीम जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवर. भावांनो, थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर असणार आहे. आणि भावांनो, झिप फाईलला पासवर्ड आहे आणि पासवर्ड हा 2 स्टेपमध्ये व्हिडिओमध्ये दिलेला आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. आणि भावांनो, आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो केले नसेल तर फॉलो करून घ्या आणि आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा. तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावांनो, आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहे, बघू शकता तुम्ही. आणि भावांनो, आपल्याला फोटो एडिटर ॲप ओपन करायचं आहे, कारण आपण प्रोजेक्टची फाईल दिलेली आहे. आणि प्रोजेक्टची फाईल कशी फोटो एडिटरमध्ये ॲड करायची ते मी तुम्हाला सांगतो. तर भावांनो, फोटो एडिटर ओपन केल्यानंतर असा इंटरफेस येईल. तर तुम्हाला न्यूवर टॅप करायचं आहे. न्यूवर टॅप केल्यानंतर भावांनो, तुम्हाला इथं साईज चेंज करायची आहे. तर मी इथं 5000 करतो आणि इकडं पण 5000 करून घ्या. भावांनो, तुम्ही जेवढी जास्त म्हणजे तुम्ही 7000सुद्धा ठेवू शकता, 8000सुद्धा ठेवू शकता. तर भावांनो, तुम्ही जेवढी साईज हाय ठेवाल तेवढं तुमचं बॅनर HD क्रिएट होईल. तर मी सध्या 5000 ठेवले आहे. ठेवल्यानंतर भावांनो, इथं ओकेच्या ऑप्शनवर टॅप करा. टॅप केल्यानंतर बघू शकता असा एक चौकोनी बॉक्स इथं आपल्या म्हणजे पेज ओपन होऊन आलेलं आहे. आल्यानंतर भावांनो, तुम्हाला इथं 3 डॉटचं ऑप्शन दिसेल, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर तुम्हाला इथं टेक्स्ट अँड इमेजवर टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर भावांनो, तुम्हाला इथं लेअरचं ऑप्शन दिसत असेल, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर तुम्हाला इथं आणखीन 3 डॉट दिसत असतील, छोटे छोटे बघू शकता तुम्ही इथं, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर तुम्हाला इथं लोड लेअरचं ऑप्शन दिसेल, बघू शकता असं. तर त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो, तुम्हाला तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये घेऊन जाईल. तर भावांनो, मी तुम्हाला झिप फाईल दिलेली आहे, ती डाउनलोड करून ओपन करा. ओपन केल्यानंतर भावांनो, तुम्ही डायरेक्ट तिथून फोटो एडिटरमध्ये फाईल ओपन करू शकत नाही. त्यासाठी फोटो एडिटर ओपन करून तुम्हाला तिथून ॲड करावं लागेल. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जसं सांगितलं आहे तसं करा भावांनो, तुमची प्रोजेक्टची फाईल ॲड होऊन जाईल. तर भावांनो, इथं डाउनलोड फोल्डरमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं सर्च करायचं आहे, जर फाईल जर सापडत नसेल तर. तर बघू शकता मी इथं 6 डिसेंबर टाकतो. बघू शकता भावांनो, इथं आपण 6 डिसेंबर टाकलेलं आहे. टाकल्यानंतर इथं आपली प्रोजेक्टची फाईल आलेली आहे, बघू शकता. 1.17 MBची आपली फाईल आहे. आणि भावांनो, इथं आल्यानंतर त्या फाईलवर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर इथं ऑटोमॅटिक आपली प्रोजेक्टची फाईल ॲड झालेली आहे, बघू शकता. तर इथं ओकेच्या ऑप्शनवर टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो, इथं तुम्हाला छोटे बॉक्स दिसत असतील 4, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर बघू शकता आपण अशी डिझाईन केलेली आहे. इंस्टाग्रामसाठी जे प्रोफाईल ठेवतात त्यासाठी भावांनो केलेली आहे. आणि आपण महापरिनिर्वाण या दिनानिमित्त आणखीन पण बॅनर इथं डिझाईन करणार आहोत, त्याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला येईल. तर भावांनो, हे फक्त तुम्हाला प्रोफाईलसाठी आपण इथं बॅनर दिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काय ॲड केलेलं आहे तेही मी तुम्हाला सांगतो. तर बघू शकता इथं आपण असं एक ब्लँक पेज घेतलेलं आहे. त्यानंतर भावांनो, आपण असं एक बॅकग्राऊंड घेतलेला आहे, बघू शकता. फुल HD बॅकग्राऊंड आहे. त्यानंतर भावांनो, इथं आपण असा एक PNG टाकलेला आहे, इथं बघू शकता. चैत्यभूमी दादरचा इथं PNG आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर भावांनो, त्याला आपण लिमिस्टर इफेक्ट दिलेला आहे, तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे लिमिस्टर इफेक्ट दिलेला आहे. आणि त्यानंतर भावांनो, इथं आपण असा टेक्स्ट टाकलेला आहे, बघू शकता. इथं जी कमान आहे त्यावर आपण इथं टेक्स्ट लावलेला आहे आणि त्याला ओव्हरली असा इफेक्ट मारलेला आहे. आणि त्यानंतर भावांनो, इथं आपण असा सन PNG ॲड केलेला आहे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आणि तो आपण इथं लावलेला आहे. त्यानंतर भावांनो, इथं आपण बाबासाहेबांची PNG घेतलेली आहे. आणि भावांनो, त्याचा कलर आपण ब्लॅक अँड व्हाईट ठेवलेला आहे, बघू शकता अशा प्रकारे. आणि त्यानंतर भावांनो, इथं आपण अशी कॅलिग्राफी लावलेली आहे. आणि भावांनो, त्याला आपण कलर सिम्पलच ठेवलेला आहे, ब्लॅक, तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे. त्यानंतर भावांनो, आणखीन इथं आपण सन PNG लावलेला आहे, बघू शकता. इथं बाबासाहेबाच्या PNGच्या इथं आपण PNG लावलेला आहे, दिसत असेल तुम्हाला. आणि त्यानंतर भावांनो, इथं आपण आपले लोगो लावलेले आहेत.
बघू शकता इथे एक लोगो लावलेला आहे आणि भाऊंनो इथे एक लोगो लावलेला आहे अशा प्रकारे. तर बघू शकता भाऊंनो आपली डिझाईन इथं झालेली आहे आणि फुल HD मध्ये डिझाईन इथं आपली क्रिएट झालेली आहे. तर भाऊंनो आता ह्याला सेव्ह कसं करायचं तेही मी तुम्हाला सांगतो. तुमची डिझाईन झाल्यानंतर इथं राईट्स ऑप्शन आहे, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भाऊंनो इथं लोड होत आहे आपली फाईल. तर आपण वेट करूया. तर बघू शकता भाऊंनो इथं आपली डिझाईन क्रिएट होऊन आलेली आहे आणि भाऊंनो तुम्हाला त्याच ठिकाणी डाउनलोडचं ऑप्शन दिसेल, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भाऊंनो तुम्हाला इथं कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे ते सुद्धा तुम्ही इथं चूज करू शकता. तर PNG आहे, GIF आहे, तर आपण JPG सिलेक्ट करूया. आणि भाऊंनो तुम्हाला सेव्ह करताना क्वालिटी बघायची आहे. जर तुमची क्वालिटी लो असेल तर तुम्ही त्या क्वालिटीला हाय करा. हाय केल्यानंतर तुम्हाला इथं गॅलरीचं ऑप्शन आहे, त्यावर एकदा टॅप करा. तुमची डिझाईन गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर भाऊंनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूत भाऊंनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये.